केडीसी बँक जे झालं आहे काय? आमच्या संचालकांनी राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं, भारतातली 2 नंबरची बँक केली, महाराष्ट्रातली 1 नंबरची, भारतभर त्यांचा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. आज जवळपास 16,000 म्हणजे डबलपेक्षा जास्त हे बँकेचा बिझनेस केला आहे त्यांनी. आणि ज्या पद्धतीने शेतकरी, कोऑपरेटिव्ह सोसायट्या, आता जी डेव्हलपमेंट चालू आहे का, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्यांना सेल्फ डेव्हलपमेंट करता 10 का 10.5% पैसे, मुंबई बँक बोलते पण त्यांच्याकडे पैसे नाही आणि 12.5% घेते. हे जे बोलणारे आहेत ना, त्यांच्याकडे पैसेच नाही द्यायला आणि 12.5% घेते. त्याच्यामुळे जे काही आपल्या संचालक मंडळांनी, ज्यांना आम्ही तिकडे बसवलेलं, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे दुसरी आता लोक बँकेचं हिस्ट्री बघून निवडून आले आणि सगळे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आजी-माजी, ग्रामपंचायतचे सदस्य आणि सगळ्यात वरती कार्यकर्ता ठरवतो निवडून आणायचं की पाडायचं. आज कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मनावर घेतलेलं ते त्यांनी पूर्ण केलं. मी दुपारीच तिकडून निघालो, कारण का मला ज्या पद्धतीने मतदार येऊन भेटत होते, बोलत होते, त्याच वेळी माझ्या लक्षात आलं का मला थांबण्याची इकडे काही गरज नाही, कारण का कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत पोहोचला आणि काम बोलते, पैसा कधीच बोलत नाही. एवढंच सांग. धन्यवाद. पैसे वाटप केले, आता त्यांनी त्याच्याबद्दल काय सांगितलं? उलटा चोर कुतवाल कोडाटे. आमच्या कार्यकर्ता ज्यांनी पकडून दिलं त्याच्यावर केस टाका असं बोलतात. नाही, ह्यांची लायकी तीच आहे. पैसा आणतात कुठून? की शशिकांत दास जे RBIचे हे आहेत प्रमुख, गव्हर्नर, त्यांनी दुसऱ्यांना काही छापखाना वगैरे काढून दिला आहे का, ती चौकशी करायला लागेल. कारण का जे आम्ही आयुष्यात पैसे बघितले नाही एवढे वाटतात.